स्नेहसंमेलन हा केवळ विभागाचा वार्षिकोत्सव नसून तो विद्यार्थ्यांच्या विकसनासाठीचा महत्त्वाचा उपक्रम आहे असं नक्कीच वाटत असतं. व्यासपीठावर उभं राहून आत्मविश्वासाने स्वतःची कौशल्य सादर करता येणं, 200 लोक मिळून एकत्र काहीतरी काम करत असताना संघटन वृत्ती निर्माण होणं आणि निवडलेल्या विषयाचा अधिकचा अभ्यास होणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण या प्रक्रियेतून 15-20 दिवसांच्या सरावांमधून भरपूर आनंद मिळवणे इत्यादी गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी नक्की अनुभवल्या आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही अध्यापकांनी सुद्धा नक्की अनुभवले आहेत असं मला वाटतंय. यावर्षी विषय निवडल्यावर सादरीकरणातही काहीतरी नाविन्य असलं पाहिजे असं वाटत होतं आणि विचार करून काही बदल करायचा प्रयत्न आम्ही यावर्षी केलेला आहे, ज्यामध्ये विशेषतः सावली नाट्य म्हणजे शॅडो प्ले आणि डिजिटल नेपथ्य असे प्रकार यावर्षी नव्याने ऍड केलेले आहेत. एकूण संपूर्ण तयारी दरम्यान गुरुकुलामधलं स्पेसिफिक सांगतोय, वार्षिक निकाल विद्यार्थ्यांचा, पंचकोश नोंदी, उन्हाळी छंद वर्ग, पारितोषिक वितरण, वर्षांत उपासना, प्रवेश प्रक्रिया या आणि अशा अनेक गोष्टी विभागामध्ये सांभाळत अध्यापकांनी भरपूर या प्रक्रियेमध्ये सहकार्य केलेलं आहे. मुक्तिसोपानच्या प्रशिक्षकांचं त्यांच्या विभागातले वेगवेगळे उपक्रम आणि सगळेच कामाचे व्याप सांभाळत त्यांनी सुद्धा भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन आणि दिग्दर्शनामुळेच आजचं सादरीकरण अधिक प्रभावी आणि छान होऊ शकेल असा आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे. महाविद्यालयीन शिक्षण सांभाळत आता परीक्षेचा काळ आहे आणि ते सुद्धा सर्व गोष्टी सांभाळत स्नेहसंमेलनामध्ये काही ना काही प्रकारे नक्की सहभाग नोंदवायचा प्रयत्न गुरुकुलच्या अनेक स्नातक विद्यार्थ्यांनी केलेला आहे. याही वर्षी विशेषतः 8 ते 10 स्नातकांनी नवीन डिजिटल प्रयोगामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे आणि लागेल तिथे मदत सर्व विद्यार्थी करत आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला 2 प्रमुख अभ्यागत लाभलेले आहेत, त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. आजचे मान्यवर पाहुणे म्हणून आपल्या समोर श्री मिलिंद प्रभाकर सबनीस हे एक अभ्यासू, संवेदनशील आणि राष्ट्रभावनेने प्रेरित व्यक्तिमत्व आहे. वंदे मातरम या विषयाचा त्यांनी अत्यंत सखोल अभ्यास केलेला आहे. या गीताच्या जन्मकथेबरोबरच त्यामागील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक पैलू त्यांनी अत्यंत प्रभावीपणे त्यांच्या लेखनातून उलगडलेले आहेत. त्यांच्या या अभ्यासपूर्ण प्रवासात त्यांनी अनेक अभ्यासक, लेखक आणि विचारवंतांच्या सहवासातून समृद्ध अनुभव देखील घेतलेले आहेत. वाचकांमध्ये विचारांची जिज्ञासा निर्माण करणे आणि वाचनाची गोडी लावणे हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य आहे असं मला नक्की वाटतं. त्यांचे लेखन हे केवळ माहिती देणारं नसून प्रेरणा देणारं सुद्धा आहे असं त्यांची पुस्तकं वाचताना नक्की लक्षात आलं. त्यांनी केलेलं संशोधन आणि त्यातून उभा राहिलेला अभ्यास हा प्रत्येक वाचकाला विचार करायला भाग पाडतो. अशा या अभ्यासू, प्रेरणादायी आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव जागृत करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं आपल्या कार्यक्रमात, आपल्या स्नेहसंमेलनात स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. श्री मिलिंद सबनीस. त्यांच्या सोबतच हिंदवी शिक्षण संस्था सातारा येथील कार्यकारी संचालक, कोल्हापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य, DES चे सदस्य, सातारा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, अभ्यासू व्यक्तिमत्व, विद्यार्थी शिक्षणावर मनापासून प्रेम असलेले, त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणारे आणि चालू प्रयोगांना
मनपूर्वक पाठिंबा देणारे, गेली 2 वर्ष जिथे हिंदवी पब्लिक स्कूल येथे आपलं गुरुकुल सुरू झालेलं आहे, अशा आणि विद्याव्रताच्या निमित्ताने परिचय झालेला असे श्री अमितदादा कुलकर्णी यांचंही मी गुरुकुलाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मी दोनही अभ्यागतांना अशी विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. मी आपले केंद्र प्रमुख आदरणीय वाचस्पती देवळेकर सर आणि श्री सावंत काका यांना देखील अशी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. आपण संपूर्ण कार्यक्रमाचे सत्कार आत्ताच सुरुवातीलाच करणार आहोत, त्यामुळे सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावरतीच थांबावं. प्रकाश व्यवस्था अक्षय वडके यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर. या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे सागर दादा आणि किरण दादा यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठावरती येऊन त्यांचा सत्कार स्वीकारावा. हा संपूर्ण कार्यक्रम उत्तम व्हावा यासाठी संपूर्ण कार्यक्रमामध्ये प्राण ओतण्यासाठी काम करणाऱ्या आणि सहकार्य करणाऱ्या मुक्तिसोपानच्या सर्व सदस्यांना विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. नाट्य दिग्दर्शन मध्ये ज्यांनी लक्ष घातलं असे श्रुतीताई, चेतन दादा आणि मयुरीताई यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. नृत्य दिग्दर्शन प्रतीक्षाताई विभागातली कामं सांभाळत नेहमीपेक्षा जास्त वेळ देत गुरुकुलाचा सराव उत्तम होण्यासाठी या सर्व सदस्यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत. देवव्रत दादा, दर्शन दादा दोघांनी कृपया व्यासपीठावर सहकार्य आणि त्या निमित्ताने भरपूर अभ्यास या दोघांच्या निमित्ताने आमचा झालेला आहे. ध्वनी संयोजनामध्ये सहकार्य केदार दादा अभ्यंकर. श्री राजेंद्र पुराणिक सर आणि ज्योत्स्नाताई क्षीरसागर यांनी सुद्धा व्यासपीठावरती यावं. इथल्या सर्व तांत्रिक व्यवस्थांमध्ये मदत करणारे श्री अनिल दादा यांनी सुद्धा व्यासपीठावरती यावं. या सर्वांसोबतच अनेकांनी छोट्या छोट्या तांत्रिक गोष्टींमध्ये मदत केलेली आहे, त्यांचा विशेष उल्लेख करायला मला नक्की आवडेल. सिद्धिताई कापशीकर, अनिल दादा प्लीज व्यासपीठावर. सिद्धिताई कापशीकर हिने लंडन मध्ये राहून सुद्धा आपल्या काही गोष्टी सुरळीत होतील यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि लंडन मधून आपल्याला वेगवेगळ्या चाली म्युझिक असं पाठवलेलं आहे. श्रेयस दादा फापाळे त्याने संन्यासी बंड ही आजच्या कार्यक्रमातली कविता आणि त्याला चाल देणं असं सुद्धा श्रेयस दादांनी केलेलं आहे. अथर्व दादा दातार इथल्या व्यवस्थांमध्ये विशेष सहकार्य दादाने केलेलं आहे. या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि श्रीराम दादाकडे पुढची सूत्र देतो. धन्यवाद.
सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कार्यक्रम बघण्यासाठी म्हणून स्थानापन्न व्हावं. आजचे खरं तर दोन्ही वक्ते किंवा दोन्ही मान्यवर हे उत्तम वक्तृत्व असणारे, उत्तम संवाद साधू शकणारे असे आहेत. पण कार्यक्रमाची बाकीची गोष्ट सगळी वेगळी आहे. अमितदादांनी आपल्या विद्यार्थ्यांशी यंदाच्या वर्षी सुरुवातीला विद्याव्रताच्या निमित्ताने संवाद साधलेला आहे आणि मिलिंद सर गेल्याच आठवड्यामध्ये त्यांनी वंदे मातरमची गोष्ट कशी अभ्यासली ह्याचा प्रवास सगळा त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसमोर तास दीड तासांच्या गप्पांमध्ये विशेष करून मांडलेला होता. त्यामुळं आज दोन्ही मान्यवरांना आपल्याला ऐकता येणार नाही आहे, पण प्रेक्षक म्हणून ते पूर्ण वेळ सहभागी होणार आहेत आणि नंतर कदाचित आपल्याशी नक्की ते संवाद साधतील. मी अजून जास्त काही वेगळा वेळ घेणार नाही. आपण पुढच्या काही क्षणांमध्ये आजच्या स्नेहसंमेलनाला वंदे वंदे मातरम ला सुरुवात करत आहोत. धन्यवाद. निसर्गाने मुक्त हस्ते केलेली उजळ, बुद्धीचे तेज, मनगटातील शौर्य आणि सर्वेपि सुखिनः सन्तु या श्रद्धेने ज्यांची मने भारली आहेत अशा सर्वांचा एक देश. उदात्त विचारांनी भारलेल्या आणि भौतिक सुखाची उधळण असलेल्या या भूमीला म्हणले गेले सुवर्णभूमी आणि त्यामुळेच ही सुवर्णभूमी अनेकांचे आकर्षण ठरली. अनेकांच्या मोहापायी परदास्याच्या मोठ्या चक्रातून हा देश गेला. मात्र या भूमीच्या लेकरांनी प्रयत्नांच्या पराकाष्ठेने ही भूमी स्वतंत्र केली आणि आज ही भूमी पुन्हा वैभव संपन्न होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आज आपण सर्व जमलो आहोत ते केवळ एक कलाविष्कार पाहण्यासाठी नाही. ही केवळ करमणूक नाही, ही आहे भारत मातेची तिच्या लेकरांनी बांधलेली पूजा. हे परम मांगल्यकारक भारत माते, अग्नीप्रमाणे तेजस्वी व वेदांप्रमाणे पवित्र आणि पूजनीय तुझे गौरवगान गाण्याचा प्रयत्न आज आम्ही ज्ञान प्रबोधिनीचे गुरुकुलाचे सर्वजण करणार आहोत. आमचे हे पूजन सुफळ संपूर्ण मानून घे. सविनय सादर करीत आहोत वंदे वंदे मातरम, कृतिशील देशभक्तीचा भावनिक आविष्कार. वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. यादव चंद्र हे मिदनापूरचे डेप्युटी कलेक्टर, पश्चिम बंगालमधल्या 24 या प्रांतात कांटारपाडा या परिसरातील विद्वान आणि प्रतिष्ठित व्यक्ती. आपली मुलं आणि अन्यही विद्यार्थ्यांना एकत्र ठेवून रामायण महाभारताच्या कथा सांगणं ही त्यांची आवडती गोष्ट. रामायण आपल्या समाजाचा महत्वाचा सांस्कृतिक वारसा, ज्याने आम्हाला आचरणाचा आदर्श परिपाठ घडवून दिला असा हा ग्रंथिक इतिहास. आजही आपण आपले वर्तनादर्श या इतिहासाच्या कथांवरून ठरवतो. सांग बरं, रामायणाच्या शेवटी काय झालं ते? रामायणाच्या शेवटी रामाने रावणाला हरवलं. बरोबर. दशानंद रावणाचे पारिपत्य केल्यावर लंकेचे अपरिमित वैभव वानर सेनेच्या अधिपत्याखाली आले. तेव्हा लक्ष्मणाने आपण अयोध्येत जाण्याऐवजी इथे सुखात राहूया असा प्रस्ताव श्री रामचंद्रांकडे मांडला. आपल्या मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांनी मात्र लंकेचं ऐश्वर उपभोगण्याऐवजी राजपद विभीषणाला बहाल केले आणि लक्ष्मणाला समजलं, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी भारत भूमि आर के नो
यादवचंद्र यांच्या 4 अपत्यांपैकी बंकिमचंद्र हे तिसरे अपत्य. बालवयापासूनच हुशार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंकिमचंद्र यांना वाचनाची गोडी होती. बदलत्या सामाजिक परिस्थितीचं भान असणाऱ्या यादवचंद्र यांनी आपल्या मुलांना आग्रहाने इंग्रजी सोबतच संस्कृतचं शिक्षण दिलं. या संस्कृत वाङ्मयाचा बंकिमचंद्रांवर मोठा प्रभाव होता. हिंदू संस्कृतीबद्दलची अत्यंत आदराची भावना त्यांच्या मनात होती.
काळजी घे. अगदी आईसारखं ना. हो, अगदी आईसारखी. मग आपल्या या आईची काळजी घेणं, तिची रक्षा करणं हे आपलं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. हो ना? हो. याच कर्तव्याचं पालन करून घडलेले कितीतरी वीर होते ज्यांनी आपल्या भूमीचे रक्षण केले. शतकांपासून या भूमीवर परकीय आक्रमण त्यांनी अनन्वित अत्याचार केले. पश्चिमेकडचा सिकंदर, वायव्येकडून आलेले शक, गुड, यवन हे जनतेवर तर अत्याचार केलेच, पण मंदिरं फोडली, नालंदा सारखी संपन्न विद्यापीठं जाळली. याचा धर्म त्यांनी इथे लादण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मग काय झालं पुढं? काय? आपली संस्कृती, आपला सनातन धर्म ते नष्ट करू शकले नाही, कारण का त्यांच्या विरुद्ध या पुण्यभूमीचे पुत्र खंदे वीर म्हणून उभे होते. या पुण्यभूमीचे पुत्र म्हणजे कोण? अरे किती नावं सांगू तुला. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, कृष्णदेव राय, गुरु गोविंद सिंग, राणी चंदम्मा, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवा, राणी लक्ष्मीबाई, दादा टोपे. एवढी नावं? हो, धर्मरक्षणासाठी, आपल्या धर्मरक्षणासाठी, राज्य रक्षणासाठी इथले पुत्र प्रयत्न करत होते. त्यात तुझ्या माझ्यासारखे सामान्य जनता होतेच, पण भक्ती मार्गावर चालणारे अनेक दसनामी साधू आणि फकीर सुद्धा होते, ज्यांनी या इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारले.
अशा अनेक घटना देशभरात घडत असताना कालांतराने वर्षानुवर्षे दडपल्या गेलेल्या भारतीय अस्मितेचा प्रखर आणि रौद्र उद्रेक झाला 1857 मध्ये. बराकपूरच्या छावणीत गुंतलेले क्रांतीचे रणशिंग अवघ्या हिंदुस्थानात ब्रिटिश सत्तेला धक्का देत होते. अनेक ज्ञात अज्ञात वीरांनी आपल्या मातृभूला स्वातंत्र्य मिळावे यासाठी मांडलेला हा रणयज्ञ संपूर्ण हिंदुस्थानात चैतन्य निर्माण करत होता. पराक्रमाची नवी गाथा लिहित होता. दिल्ली, कानपूर आणि झाशीमध्ये स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी रक्ताचे पाट वाहत होते. आणि हे सर्व चालू असतानाच कलकत्ता विद्यापीठाचा तरुण विद्यार्थी बंकिमचंद्र या धगधगत्या इतिहासाचा मूक साक्षीदार होता. वा वा बंकिम बाबू, पदवी मिळाल्यावर लगेच नोकरी आणि तेही डेप्युटी मॅजिस्ट्रेट म्हणून. हॅलो, खूप भालो. बाबा, माझा वकील आहेच अभिमान वाढेल. कोलकाता विद्यापीठातून BA पदवी मिळवलेला पहिला विद्यार्थी म्हणून कौतुक करावं त्याचा इंग्रज सरकारच्या महत्त्वाचं होतं. बंकिम, हो बंकिम बाबू, काय झालं? आनंद नाही झाला तुम्हाला? नाही, तसं नाही. पण काय? पण बाबा, मला तर या इंग्रजांच्या राजकारणात काम करणं काही पडत नाही. म्हणजे म्हणजे देशभरात त्यांच्या विरुद्ध इतके लढे सुरू असताना मी मात्र त्यांची चाकरी करत बसून राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, मंगल पांडे, नाना पेशवे यांच्या बलिदानाचा असा अभिमान करू मला नाही पटत. मग काय करायचं ठरवलंस तू? नाही करणार मी. ठीक आहे ना? अरे सोन्यासारखी हाती चालून आलेली संधी नाकारल्या आणि मग आतापर्यंत घेतलेल्या शिक्षणाचा काय उपयोग राहिला? आणि ही पदवी काय दर्शनी ठेवायची देवाणखान्यात? मग काय करू? त्या इंग्रजी सत्तेचा लाचार सेवक होऊन जाऊ. मला असं नाही वाटत. मी बोलते तशाशी. नक्की कशाचं नाव आहे तुला? काही नाही, पण मी ही नोकरी करणार नाही. बस ठरलंय. बाबा, अगं ताई, बस शांत हो आणि सांग मला का नाही करायची तुझी नोकरी? अगं नंदा दीदी, माझ्या देशासाठी काहीतरी मोठं करता यावं म्हणून मी इतकं शिकतो. आणि एखाद्या शत्रूला मदत करून न्याय बाया करू, स्वकीयांचं काम करू. कोण म्हणतं असं? उलट याहून उत्तर संधी सहजासहजी कोणाला मिळणार नाही. म्हणजे हे बघ, तुला मिळालेले डेप्युटी मॅजिस्ट्रेट हे पद काही साधेसुधे नाही. त्यामुळे इंग्रजांच्या इथे मोठ्या अधिकाऱ्यांसोबत तुझे उपवास असते. हो, पण मला या मानमराठाचं आकर्षण आणि गरजही नाही. अरे पंक्ती माहिती तरी घे. इंग्रजांची जस कशी ओळख होत जाईल तस तशा आर्थिक रत्ना आणि वेद तुला कळते. त्याचा वापर करून तू राष्ट्रवीरांची मदत करू शकशील. त्याप्रमाणे अन्यायाविरुद्ध कोर्टात उभं राहून न्यायासाठी हक्कासाठी तू सर्वसामान्य जनतेला मदत करशील. ठीक आहे, बघूया. 1857 मध्ये पदवीधर झाल्यावर डेप्युटी मॅजिस्ट्रेट म्हणून ब्रिटिशांची नोकरी सुरू झाली खरी, पण आपला स्वाभिमान न सोडणाऱ्या या अधिकाऱ्याच्या सातत्याने बदल्या होत होत्या. एकीकडे चोख कामासाठी लौकिक प्राप्त अधिकारी असलेले बंकिमचंद्र भारतभरातील विविध प्रांतांचे दर्शन या निमित्ताने घेत होते. आणि या दरम्यानच समोर येत होती ब्रिटिशांची अमानुष वागणूक. एके ठिकाणी जात असताना पालखीत बसून जाणारे बंकिमचंद्र ब्रिटिशांच्या नजरेस पडले. त्यानंतर जे घडलं ते म्हणजे उच्च पदावरील अधिकारी असून देखील केवळ एक भारतीय आहे म्हणून बंकिमचंद्र यांना मिळालेली तुच्छ वागणूक. पण स्वतः अधिकारी असणाऱ्या बंकिमचंद्र यांनी हा विषय न्यायालयापर्यंत नेला. माझ्या
आणि माझ्या सहकार्याची काही चूक नसताना आम्हाला शिबिर मारहाण करण्यात आली. कोणत्या न्यायव्यवस्थेच्या तत्वात बसणार आहे? माय लॉर्ड, अखोल माणूस आहे जो आपल्या ब्रिटिशांच्या न्यायव्यवस्थेवर बोट ठेवतो आहे. These fool Indians have started to forget that they are mere slaves of Her Majesty. How this Indian can sue me in this court? माय लॉर्ड, कदाचित जपून साहेब विसरत आहे ज्या इंग्रजी राजसत्तेने त्यांना लेफ्टनंट कर्नल हे पद दिले आहे त्याच इंग्रजी राजसत्तेने मला डेप्युटी मॅजिस्ट्रेट हे पद दिले आहे. माझ्या कामात तुम्हाला कोणतीही खोट सापडणार नाही. आणि माझ्या कामाशी आणि न्यायव्यवस्थेशी सदैव निष्ठावान आहे. My lord, how can anybody treat an Indian equal to a British officer? आम्ही क्रिकेट खेळत असताना आमच्या समोर त्यांनी पालखीतून जाण्याची याची हिंमतच कशी झाली? माय लॉर्ड, केवळ लेफ्टनंट कर्नल डफे यांच्यासमोर पालखी बसून जाऊ ती गुन्ह्यास पात्र घटना ठरवण्याची चूक माझ्यासमोर न्याय दिला करणार नाही असा माझा विश्वास आहे. तसेच गैरवर्तणुकीची जाणीव व्हावी म्हणून लेफ्टनंट कर्नल डफे यांनी देखील माफी मागावी अशी मी मागणी करतो. On the basis of all evidences, the court orders Lieutenant Colonel Dudley must write a detailed written apology to the Secretary and the next 7 days. बंकिमचंद्र या दरम्यान भारतभरातील विविध प्रांतांचे वर्णन आपल्या सिद्धहस्त लेखणीद्वारे कथा कवितांमधून करत होते. बंगदर्शन मधून प्रसिद्ध होणारे बंकिमचंद्रांचे लेखन स्वतंत्र काव्यसंग्रह, कपालकुंडला, इंदिरा, दुर्गेशनंदिनी अशा अनेक कादंबऱ्या यातून बंकिमचंद्र लेखक म्हणून प्रसिद्ध होत होते. त्यांच्या बंगालीमधील साहित्य निर्मितीमुळे हा काळ बंकिम काल म्हणून ओळखला जाऊ लागला. यामध्ये पैदल दिलेली सगळी चूर्ण आणि कार्य आहे. सर काय हवंय तुला? नाही काही नाही. बंकिम बाबू, मी आलो. अरे बरं झालं बस. 2 मिनिटं थांब लगेच झालं. काय का सेलिब्रेटा? काय बनवतीये? आज काय हसबेंड? हो, आज माझ्या भाऊनीचा वाढदिवस आहे ना, तर मग मी तिच्यासाठी रसगुल्ला बनवतीये. रामू इकडे हे कर. याद आहे कोणाला यांच्या पुढच्या घरी आहे. आपण बंगदर्शनच्या कार्यालयात दिसू. एक महिन्यावर नाही मी ते पण सांग त्यांना. हो बंकिम. बाबा, तुम्ही कुठे चालला आहात? मी ना चिचुड्याला चाललो. चिचुडा चिचुडा कुठे आहे? इथेच घर नाही आणि जवळ. तेथे कोण राहतं? माझे मित्र जातात दासबाबू त्यांच्याकडे चाललंय कामाला. म्हणजे आता कधी येणार तुम्ही? तर एक महिन्याभराने तरी येईल. एवढे दिवस? काम आहे थोडा जावं लागेल. ठीक आहे. बंकिम बाबू, पत्र आलंय. या काका माझ्याकडे. कुठे बाबा? श्री बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची पहिली कादंबरी मृणालिनी वाचली. सुंदर आहे. पुढच्या कादंबरीची वाट बघत आहोत. बाबा, पुढचं कोणतं पुस्तक? विषवृक्ष. हा, विषवृक्ष. आणि हे माझं बघत तुझ्याकडे आहे होते देख ना. बाबा, मी पण येऊ तुमच्यासोबत. कुठे?
ही धावपळ या लिखाणाला हवा देणारा मिळत नाही. राजबाबूंकडे फार यज्ञ वातावरण असतं. गंगा मैयाच्या सानिध्यात तर फार शांती म्हणून चाललं. जाऊ ना. हो आलो. आपल्या देशातील परिस्थिती पाहून त्याने अस्वस्थ होऊन कौटुंबिक स्वप्नाळू व्यक्तिरेखा लिहिणारी ही लेखणी आता अधिक धारधार आणि तेजस्वी होऊ लागली. लेखनासाठी नदी किनारी जाऊन बसणारे बंकिमचंद्र मनातून मात्र अस्वस्थ होते. माझी लेखणी नेमकी कशासाठी? या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वजण झटत असताना माझा काहीच उपयोग नाही का? या मातेचे पुत्र जागे होण्यासाठी आणखी काय करता येईल?
कालरात्रि नमस्तुते जय त्वं देवी चामुण्डे जय भूतापहारिणि जय सर्वगते देवी कालरात्रि नमस्तुते जयन्ते मङ्गलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा शिवा क्षमा धात्री सहस्राधा नमस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः त्यांच्या हवेलीत मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा दुर्गोत्सव डोळ्यासमोरच घडतो आणि याच काळात त्यांनी काली मातेच्या दुर्गेच्या रूपात भारत मातेला पाहिले होते तेही होते आणि रविवार दिनांक 7 नोव्हेंबर 1875 कार्तिक शुद्ध नवमी बंकिमचंद्रांनी निर्मिती केली तेजस्वी राष्ट्रमंत्राची वंदे मातरमची. या गीतामागे प्रेरणा होती या भूमीतील मातृभक्तीची, शक्तीच्या पूजेची आणि देवीने रणचंडीच्या रूपात केलेल्या असुर संहाराची. मोठ्या कालखंडाच्या चिंतनानंतर त्यांच्या डोळ्यासमोर ही मातृभूमी साकार झाली. हे दर्शन झाल्यानंतर साक्षात्कार झाल्याप्रमाणे एका आवेगात जन्म झाला
वंदे मातरमचा प्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्याधारिणी नमामि त्वां नमामि कमलां कमलां मधुरां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां स्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरम्. भालो भालो बंकिम बाबू, आपली आवाज प्रमाण करायचे तुम्ही फारच तरबेज लिहिता. आमच्या जन्मभूमीचे इतके सुंदर वर्णन केवळ तुम्हीच करू द्या. जन्मभूमी नाहीच, आमची मातृभूमी. अमार मातरम वावा वंदे मातरम. धन्यवाद. महा सरस्वतीच्या आशीर्वादाने ही प्रेरणा मिळाली. एक विचारू का? त्याचं झालं असं की बंगदर्शनच्या नगरांकात थोडी रिकामी जागा राहत होती. त्यासाठी काही नावं सांगितली म्हटलं गाव म्हणून तुमच्याकडे आलो होतो आणि आले सुंदर काव्य हाती पडलं. हे गीत रिकाम्या जागी अगदी चपखत असेल नाही ठरलंच. हे गीत तुझ्या बंगदर्शन मध्ये छापूया काय? नाही, हे मात्र जमायचं नाही. अहो पण हे गीत क्षमा कर, अपमान करायला मला येत नाही. पण हे गीत अशी कोणती रिकामी जागा होती करायला जन्माला आलेलं नाही. आणि पुढच्या काही वर्षांनी तू मी आपण दोघंही असतो. त्यावेळी पण बंगालच नव्हे तर संपूर्ण भारत किती भक्तिभाव आहे आणि अभिमानाने गात असतो. स्वातंत्र्य लढ्यात तर हे गीत अगदी राष्ट्रमंत्रच ठरवतो. ठीक आहे, बंगदर्शनासाठी दुसरी सोय. पण बंकिम बाबू, एक शंका होती. बोला. हे गीत भारतभर पोहोचवणार तरी कसं? एखाद्या व्यक्तीला जशी मानापमानापासून सुटका नाही, तसेच काहीसे वंदे मातरम या गीताचे झाले. हे काहीसे अवघड शब्दांनी भरलेले गीत इथल्या जनमानसात पटकन रुजणे अवघडच होते. हे गीत साहित्य वर्तुळात पोहोचले खरे, त्यामुळे अनेकांना आपल्या कवितांमध्ये वंदे मातरम या शब्दांची भर घालायची इच्छा निर्माण झाली. पण मोठी प्रसिद्धी मिळाली ती आनंदमठ या कादंबरीत त्याचा समावेश झाल्यामुळे. भालो 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 बंकिम बाबू, एखाद्या सुंदर कथानकासाठी समर्पक गीत लिहिणं ही वेगळी गोष्ट. परंतु एखाद्या नितांत सुंदर गीतासाठी इतके सुंदर कथानक तयार करणं ही काय आवडत तुमच्या आनंदमठने वंदे मातरम काव्याला पुरेपूर नाही होता. धन्यवाद. हा बोला. बंकिम बाबू, खूप आलं. अद्भुत आले आनंद. आवड ही कादंबरी. त्यामध्ये भारत भूमीचे वर्णन तर फारच सुंदर. बघा, कादंबरी वाचताना असं वाटत होतं आम्ही सुद्धा संतान असावं आणि आपल्या भूमी स्वातंत्र्यासाठी हे भावनांसोबत लढा देतो. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या पुस्तकाच्या प्रतीक्षित आहोत. हो, लवकरच येईल. येतो. या. बंकिम बाबू, हा. वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. व्याकुळ होऊन आपल्या आईला शोधू लागतं. तसंच जागृत झालेल्या या राष्ट्रालाही आपल्या मातेचा शोध लागला. वरकरणी पाहता हा केवळ राष्ट्राच्या राजकीय स्वातंत्र्याचा संघर्ष वाटू शकतो, परंतु त्याच्या मुळाशी होती आपल्या चैतन्यमयी मातृभूमीची पराकोटीची उपासना. या मातृस्वरूपाचे साक्षात दर्शन बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना झाले आणि आनंदाने सर्वांच्या मुखातून एकच मंत्र बाहेर पडला, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.
दिनांक 8 एप्रिल 1894 रोजी अवघ्या 56व्या वर्षी कलकत्ता येथे बंकिमचंद्रांचे निधन झाले. परंतु त्यांच्या लेखणीतून झरलेल्या वंदे मातरम या शब्दांनी प्रत्येक भारतवासियाच्या मनात अढळ स्थान मिळवले होते. बघता बघता 1905 उजाडले. कर्झन वायलीने ठरवलेल्या बंगालच्या फाळणीचा निषेध करण्यासाठी टाउन हॉल बाहेर असंख्य लोक जमले होते. आज मी देह तुमच्यात, परंतु माझा आत्मा मात्र सदैव माझ्या मातृभूमीचे स्मरण करतो. आज माझ्या लेखनाचे उत्तर हे वंदे मातरम केवळ गीत राहिलेलं नसून तो एक रणघोष झाला. ज्याप्रमाणे मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यात हर हर माता, शिखांच्या लढ्यात सत्प्रियता असे रणघोष होते, त्याचप्रमाणे इंग्रजांविरुद्धच्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या लढ्याला वंदे मातरम या शब्दांच्या रूपात या आधी अनेकांच्या मुखाने गायले गेले. अनेक क्रांतिकारी असंख्य भारतवासियांच्या मुखात सतत वंदे मातरम, परंतु इतक्या मोठ्या जनसंख्येच्या उपस्थितीत हा रणघोष ऐकण्याची पहिलीच नाही.
बंकिमचंद्रांना अपेक्षित असलेला वंदे मातरमचा परिणाम त्यांच्या जीवनकाळात झालेला दिसला नाही. 1894 मध्ये त्यांचं निधन झालं. पण त्यांना खात्री होती की एक दिवस असा येईल जेव्हा या गीताने या मातृभूमीच्या सुपुत्रांच्या मनात खळबळ निर्माण होईल. आपल्या आईवरचं प्रेम त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. आपल्या आईला तिचे पुत्र उच्च स्वरात हाक मारतील, माते, आम्ही तुला या अंधकारातून बाहेर काढू. आम्ही तुझ्यावर पुन्हा एकदा निश्चित प्रेम करू. आम्ही तुझे वैभव परत मिळवू. माते, माते, आम्ही तुझा प्राणपणाने सांभाळ करू. एखाद्या संपादकाला वृत्तपत्राच्या एका कोपऱ्यात जागा भरण्यासाठी तात्पुरती उपयुक्त वाटलेली कविता, ते स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात सर्वांना चेतवणारा महामंत्र. ही वंदे मातरमची कहाणी म्हणजे जणू एका चरित्र नायकाचीच कहाणी. शिवरायांचे आठवावे स्वरूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी. बंधू आणि भगिनींनो, आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वाभिमान, धैर्याचे प्रतीक. त्यांनीच आपला धर्म जगवला आणि जागवला. त्याच धर्माच्या, आपल्या मातेच्या आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आपण सदैव तत्पर असायला हवे. महाराजांनी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिलाय. अन्याय सहन करू नका, त्याच्या विरुद्ध उभे राहा. या संदेशाचा आपण जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. आपल्या मनात स्वराज्याची ज्वाला पेटली पाहिजे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. मनातली सगळी रीती बाजूला ठेवून आपण देशासाठी कार्य केले पाहिजे. त्या परिक्या घोड्याची चक्री करण्यापेक्षा देशासाठी प्राण गेले तरी बेहत्तर. चला, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून स्वाभिमानाने जगण्याची आणि देशासाठी कार्य करण्याची शपथ घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नाही होत स्वतंत्रता शिवकथा, बोटोरी भाटा परी ठावे लागतसे शिवबाजी वैद्य मस्तक स्वहस्तावरी. हे जाणून तुम्ही आता सुजन हो, या खडगडाली हती मारा थाप पूजावरी अरिशिरे दोडू असंख्यातली. गोत्र प्रतिरोध गायला, पण आता केवळ बोलणे नको, किती कवी आहे समजलं. राष्ट्रपती
विक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाचा वर्धापन दिन आपणही आतिषबाजीनं साजरा करायला हवा. आणि अशातच पुण्यात प्लेगने थैमान घातलंय, तर दुसरीकडे रँड सारखा राक्षस जनतेला छळून मारतोय. या सूड भावनेतूनच चाफेकर बंधू चिरण्याला बाळकृष्ण हरी नावाला दोन बंधू घेतले संगतीला पुढं गोत्र ठेवले बहादूरला क्षत्रिय धर्म स्वीकारिला सुरुवात केली कसरीला रत्नाचं ध्वनी करण्याला रत्नीचं कळण आज्ञाला 8 महिने बदल मारण्याला उंच उडीला घेऊन तलवार धोती कमरेला पिस्तुलाचा बंदोबस्त झाला. साधा हो दिलरामने जी 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 जी. आणि दिवस ठरला 22 जून 1897. इंग्लंडच्या राणीच्या अमृत महोत्सवाचा दिवस उगवलाय. अनायसे संधी चालूनच आल्या. तेव्हा घाव घावायचाच असे ठरले. योगायोग चालून आला बाळकृष्ण भोळे बंधूला रँडवरती कबूया राणीच्या पारखेहून रँडकडे निघाला. बंधूंनी भेट बघा केला चाफेकर पुढे धावून आला. जरा शिकारी धावणीला तिथंच शब्द होता. गोंद्या आलाय, गोंद्या आलाय, गोंद्या आलाय. मंगलोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदां शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. चाफेकर बंधूंना भाषण होतं. मातृकुला मुक्त करण्यासाठी पेटलेल्या या यज्ञकुंडात आता आहुती पेटली. पण आता पुढे काय ठरलं. आता मात्र जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सशस्त्र क्रांती करून इंग्रजांना मारिता मारिता मरेल नसून जाईल. आमच्या सगळ्या जवानांना स्मरून आमची भारत माता आणि तिच्यासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य वीरांचे स्मरण करून प्रतिज्ञा करतो की मी माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. देशासाठी मरेन, परंतु गुलामगिरी करणार नाही. वंदे मातरम. प्रारंभ झाला. त्याच दरम्यान एक अतिशय प्रज्ञावान युवक लंडनहून मुंबईच्या बंदरात दाखल झाला. ते म्हणजे अरविंद घोष. संध्या, नवविधान, कर्मयोगी, वंदे मातरम या सर्वच पत्रिकांच्या संपादक मंडळावर अरविंद घोष असायचेच. वंदे मातरम मधील अरविंदांच्या लेखनाला ब्रिटिशांनी प्रक्षोभक ठरवले आणि वृत्तपत्रावर म्हणजेच कागदोपत्री नाव असलेल्या बिपिन चंद्र पाल यांना अटक झाली. 26 ऑगस्ट 1907 या दिवशी त्यांना 6 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. या दिवशी हजारो लोकांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. बिपिन चंद्रांचे दर्शन होता जमावाने वंदे मातरमच्या घोषणा देण्यास सुरुवात. घोषणांनी परिसर इतका तणाणून गेला की न्यायाधीशांनी जमावाला पांगवण्याची आज्ञा केली. पोलिसांनी जमावावरती हल्ला चढवला. असा लाठी हल्ला सहन करण्याची तयारी लोकांमध्ये तयारच झाली होती. परंतु त्या दिवशी अनपेक्षित घडले. लाठी हल्ला झाल्यावर जमावातील एक 15 वर्षाचा कुमार पुढे आला आणि त्याने लाठी हल्ला करणाऱ्या गोऱ्या सार्जंटवर झेप घेत त्यालाही जोरदार ठोसा लगावला. अचानक झालेल्या या हत्याक्रमणामुळे सुशील कुमार सेन या कुमार
जेवढे पडे तेवढ्या फटक्यांची शिक्षा असा नियम लावून 15 फटक्यांची शिक्षा जाहीररित्या देण्यात आली. प्रत्येक फटक्याच्या वेळी त्याच्या तोंडून वंदे मातरम एवढेच शब्द निघत होते. मंत्र सामर्थ्याची प्रचिती आली. तिसऱ्या दिवशी कलकत्त्यातील महाविद्यालयांनी बंद पाळलं. मोठी मिरवणूक निघाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सुशील कुमार सेन या सुवर्ण पदक दिले. साऱ्या कलकत्त्याने एकच निश्चय केला, सुशील कुमारला शिक्षा करणारा न्यायाधीश किंग्सफोर्ड यालाही शिक्षा करण्यासाठी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या क्रांतिकारकांनी त्याच्या गाडीवरती बॉम्ब टाकला. त्या गाडीत किंग्सफोर्ड नसल्याने ते वाचले, मात्र खुदिरामला अटक झाली आणि 19 ऑगस्ट 1908 रोजी फाशीची शिक्षा झाली. फाशीला जाताना खुदिराम बोस हातात भगवद्गीता आणि मुखी वंदे मातरम म्हणत धीरोदात्तपणे मृत्यूला भेटायला गेला. इंग्रजांनी आपली राजधानी नियोजनपूर्वक कलकत्ता येथे ठेवली होती. त्या काळी बिहार, ओडिसा यांचा भाग मिळून बंगाल प्रेसिडेन्सी असा प्रांत होत होता. या प्रांतावर इंग्रजांचे राज्य प्रस्थापित केले होते. या भागात मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम एकत्र राहत होते. 1905 साली लॉर्ड कर्झन याने बंगाल प्रांताची विभागणीची योजना आखली. यानुसार बंगाल प्रांताची हिंदू बहुल पश्चिम बंगाल आणि मुस्लिम बहुल पूर्व बंगाल अशी फाळणी करण्याची योजना तयार करण्यात आली. या योजनेला सर्व स्तरातून विरोध करण्यात आला. बंगाल प्रांतात रवींद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वात निषेध दिवस पाळण्यात आला. हजारो लोक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले होते. मात्र या उठावाला हिंसक वळण न लागता सर्व देशबांधवांनी एकमेकांना राख्या बांधून आलिंगन दिले. प्रत्येक मिरवणुकीचे घोषवाक्य होते वंदे मातरम. लोक एकमेकांना भेटल्यावर वंदे मातरम म्हणून अभिवादन करायला लागले. वंदे मातरम गीताचे ठिकठिकाणी गायन झाले. यात स्वतः रवींद्रनाथ आघाडीवर होते.
सखी गरजते वसती त्रिशूले. याच रवींद्रनाथांचे एक परममित्र म्हणजे अरविंद. केम्ब्रिजच्या किंग्स कॉलेजातून क्लासिकल ट्रायपॉस ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आणि ICS ची परीक्षा चुकवून हा तरुण बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा सहाय्यक म्हणून रुजू झाला. हेच सहाय्यक बंगालमध्ये परतल्यावर वंदे मातरम आणि कर्मयोगिन या 2 पत्रकातून लेखन करायला लागले. त्यांचे गुप्त क्रांतिकार्य सुरू असतानाच बंकिमचंद्रांच्या या काव्यापासून प्रेरणा घेत त्यांनी भवानी भारती या नावाने 99 श्लोकी स्तोत्र रचले. देवीच्या स्तवनात अरविंद स्पष्टपणे सांगतात की ही देवी म्हणजेच आपली भारत माता आहे आणि तिच्याकडे दर्शन देण्यासाठी ते आर्त प्रार्थना करतात. भवानी म्हणजे अमेय ऊर्जा, भवानी म्हणजे शक्ती. आपण भारतीय शक्ती विना सर्वत्र अपयशी, शक्ती विना आपले ज्ञान मृत आहे. सिंधून हिमाद्रींच सुसौम्य भासा, प्रकाशयंती सुदृढ प्रतिष्ठा. तिष्ठ प्रसन्ना चिरमार्य भूमौ, महाप्रतापे जगतो हिताय, महाप्रतापे जगतो हिताय. रवींद्रनाथ टागोर, अरविंद घोष, प्रमथनाथ मित्र, सुरेंद्रनाथ ठाकूर, चित्तरंजन दास यांच्या उपस्थितीत एका क्रांतिकारी संघटनेचा जन्म झाला. पुढील वर्षीच्या वसंत पौर्णिमेला त्याचं नामकरण करण्यात आलं अनुशीलन समिती. अनुशीलन म्हणजे अभ्यास. आईला परदास्यातून मुक्त करण्यासाठी करायचा विविध शस्त्र आणि शास्त्र यांचा अभ्यास, सहनशक्तीचा अभ्यास, जीवन आणि प्राण उधळून देण्याचा अभ्यास. बंकिमचंद्रांच्या आनंद मठचा आणि अन्य लेखनाचा मोठा प्रभाव या सर्व घटनांवर होता असं पदोपदी जाणवतं. वंदे मातरम सर्वतोमुखी होत असताना असा एक ध्वज असावा अशी कल्पना निघाली. 1905च्या बनारस काँग्रेस अधिवेशनात असा एक ध्वज पाहायला मिळाला. या ध्वजाची कल्पना केली होती स्वामी विवेकानंदांच्या शिष्या म्हणून भारतात आलेल्या मूळ आयरिश पण आता हिंदू झालेल्या निवेदिता नामक युवा संन्यासिनीची. लाल रंगाच्या या चौरसाकृती ध्वजाच्या मध्यभागी इंद्राच्या वज्राचे पिवळ्या रंगाचे चित्र होते. त्याच्या डाव्या
आणि उजव्या बाजूला अनुक्रमे वंदे आणि मातरम हे बंगाली लिपीतील शब्द होते. ध्वजाच्या चारही कडांवर मिळून 108 पिवळ्या ज्योती होत्या. हा ध्वज कुठेही फडकला नाही, तरी याला आद्य राष्ट्रध्वज मानले गेले पाहिजे. नमस्ते आत्ता. बरेच दिवस भेट व्हावी म्हणून प्रयत्न करत होते. आज योग जुळून आलाच. खरं तर तुमच्या स्वदेश मित्रांमधून उत्तम पत्रकार म्हणून भेट होतच असते, पण आज कितीतरी दिवसांनी प्रत्यक्ष भेटीचा योग जुळून आला. आपल्या पत्रातून असं समजलं या स्वातंत्र्य संग्रामाला एक पग केले जाईल असं काहीतरी नक्की आहे तुमच्याकडे. हे ठाऊक. मात्र आज भारतीय जनतेला एकजूट करण्यासाठी कदाचित ही गोष्ट त्याला मदत करेल. म्हणजे मी समजलं नाही. भारतात कुठल्याही मंगलमय आणि धार्मिक कार्यक्रमासाठी ध्वज असणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. 1857 चा लढा झाला, मात्र भारतीय जनतेची एकजूट दर्शवणारा एक ध्वज असला पाहिजे या हेतूने आपण या ध्वजाची निर्मिती करत आहोत. सुरेख कल्पना आहे, पण एक प्रश्न विचारू. या ध्वजावर एक शब्द का? वंदे मातरम. कारण आज भारतीय जनमानसाच्या पटलावर उमटणाऱ्या भावभावनांचे प्रतिनिधित्व करतात हे शब्द. त्या पावनभूमीला माते समान दर्जा देऊन तिचे रक्षण करायला वीर पुत्रांना संघटित करतात हे शब्द. बंकिमचंद्रांचा वंदे मातरम गीताचा भारतभर प्रसार करण्यासाठी तुमच्यासारख्या हुशार व्यक्तीने पुढाकार घ्यावा असे सुचवायचे होते. मी एकटा काय करणार? तुम्ही निश्चय केला तर या वंदे मातरम गीताला भारतभर पसरवण्यासाठी मदत होईल. चालेल, मी आजच लागतो कामाला. वंदे मातरम. वंदे मातरम. याच अधिवेशनात रवींद्रनाथ ठाकूरांची भाची सरलादेवी चौधुराणी यांनी बंदी असतानाही वंदे मातरम गीत संपूर्ण गायले. संपूर्ण अधिवेशनाने वंदे मातरमचा जयघोष केला. ब्रिटिश सरकारच्या लेखी वंदे मातरमचे उपद्रव मूल्य वाढायला लागले होते. 1906 साली कृष्णकुमार मित्र, त्यांचा मुलगा सुकुमार मित्र आणि विवेकानंदांचा धाकटा भाऊ भूपेंद्रनाथ दत्त यांनी तिरंगी ध्वज तयार केला. हिरवा, पिवळा, लाल अशा तिन्ही रंगांच्या 3 पट्ट्या, त्याच्यावर 8 कमळे, चंद्रसूर्य आणि मधोमध वंदे मातरम असे शब्द होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या हस्ते हा ध्वज सभेत फडकवण्यात आला. त्याच्याच पुढच्या वर्षी जर्मनीत स्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद आयोजित करण्यात आली होती. श्यामजी कृष्ण वर्मा आणि विनायक सावरकर यांच्या योजनेनुसार SR राणा आणि मादाम भिकाजी कामा यांनी या परिषदेत हजेरी लावली. Behold the flag of Indian independence. This is the flag of Indian nation. Our Indian nation. I appeal to all of you, lovers of freedom, to support the cause of Indian independence. India must be free. Vande Mataram. Vande Mataram. सशस्त्र क्रांतीसोबतच भारतात या दरम्यान सामूहिक शक्तीचा आणखी एक आविष्कार होत होता. इथल्या समाजाला त्यातून निर्भय होण्याचं बळ मिळत होतं. आपली आतली शक्ती सत्याच्या मार्गे जागी करून ती या देशासाठी वापरायचा आत्मविश्वास त्यांनी इथल्या बहुसंख्य समाजाला दिला. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातला एक नवा अध्याय या निमित्ताने लिहिला जाऊ लागला. लहान मोठ्यांपासून गरीब श्रीमंतांपर्यंत, सामान्य नागरिकांपासून ते उच्च पदस्थ नागरिकांपर्यंत सर्वांचे यामध्ये योगदान अधिकाधिक वाढू लागले.
सर्वांच्या मनात एकच ध्यास, सर्व मार्गांनी प्रयत्न करत राहून या भूमीला स्वतंत्र करणं. नाच फक्त एकच नाव आहे, कर्झन बाई. त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा आणि ती जबाबदारी आता मी घेणार. मातृभूमीचे होणारे तुकडे आता मला बघवत नाही. हे अमानुष त्याच्यात मी तरी आता शांतपणे सहन करू शकतो. आणि खरं सांगायचं झालं तर माझ्यासारख्या दरिद्री मुलाजवळ मातृभूमीला अर्पण करण्यासाठी स्वतःच्या रक्ताशिवाय काही The only lesson required in India at present is to learn how to die, and the only way to teach is by dying ourselves. Therefore, I die in glory of my martyrdom. My only prayer to God is, may I be born of the same mother, and may I be die in the same sacred cause. Till the cause is successful and she stands free for the God of humanity and the glory of God. अरे अजय, बोल अजय. अरे भारतात ब्रिटिशांचे अत्याचार वाढत चालले. त्याच अत्याचारांना विशद करणारे एक गदर या संघटनेचे एक मुखपत्र. भारतात चाललेल्या साहसी कृत्यांची माहिती आपण याद्वारे पोहोचवतो. अशाच एका कृतीचा आधार घेत भारतात एक साहसी उठाव झाला. त्याचे नेतृत्व विष्णू गणेश पिंगळे आणि रासबिहारी बोस यांनी केले. विष्णू गणेश पिंगळे मात्र पोलिसांच्या हाती सापडले. फाशीची शिक्षा झाली. पण रासबिहारी बोस मात्र जपानला गेले. त्यांनी हे क्रांतिकारी तिकडे सुरू ठेवले. ज्योत दिसता कामा नये अजय, ज्योत दिसता कामा नये. महाराजी, तुम्ही बाई परमानंद आणि पांडुरंग खाऊन तुझे अशा आणि या दिग्गजांच्या नेतृत्वात आपण ही चळवळ नक्कीच यशस्वी करू. यासाठी आम्ही आमच्या प्राणांची आहुती देखील दिली. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. सशस्त्र क्रांतीसोबतच भारतात या दरम्यान सामूहिक शक्तीचा आणखी एक आविष्कार होत होता. इथल्या समाजाला त्यातून निर्भय होण्याचं बळ मिळत होतं. आपली आतली शक्ती सत्याच्या मार्गे जागी करून ती या देशासाठी वापरायचा आत्मविश्वास त्यांनी इथल्या बहुसंख्य समाजाला दिला. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातला एक नवा अध्याय या निमित्ताने लिहिला जाऊ लागला. लहान मोठ्यांपासून गरीब श्रीमंतांपर्यंत, सामान्य नागरिकांपासून ते उच्च पदस्थ नागरिकांपर्यंत सर्वांचे यामध्ये योगदान अधिकाधिक वाढू लागले. सर्वांच्या मनात एकच ध्यास, सर्व मार्गांनी प्रयत्न करत राहून या भूमीला स्वतंत्र करणं. माटी पुकारे तुझे देश पुकारे, आजा रे अब आजा रे, भूले हम रहे हमें राह दिखा दे, आजा रे राह दिखा दे. मेहनत करनी बाकी
है वो शान से, जालिम कांपे थर 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 सुनकर उनका नाम रे। हो पंखा उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे, दुबले से पतले से थे वो चलते सीना तान रे। वयाच्या सर्व टप्प्यांवर प्रत्येक जण एकाच गोष्टीसाठी भरलेला होता, स्वातंत्र्य, संपूर्ण स्वराज्य. एकीकडे भगतसिंगांसारखे बलिदान होत असतानाच त्यात इथले लहानगेही मागे नव्हते. महाराष्ट्रातला शिरीष कुमार हा तर सर्व परिचित. तशीच अजून एक वीरांगना कनकलता बरुआ, आसाम मधील 17 वर्षांची वीरबाला, जिने 20 सप्टेंबर 1942 रोजी भारत छोडो आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात शहीद होऊन तिरंग्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले. Giving
टू हिमाचल सर्व ठिकाणी वंदे मातरमचा जयघोष होत असताना विविध आंदोलने चळवळी उग्र होत गेल्या. काही सशस्त्र तर काही निशस्त्र, पण प्रत्येकात प्राण फुंकला वंदे मातरमने. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सर्वांना आता लवकरात लवकर ब्रिटिश शासनापासून मुक्त झालेली मातृभूमी पाहण्याचे वेध लागले होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या या धगधगत्या अध्यायात कोणीच मागे राहिले नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्ताने तापलेले वातावरण एका कुशल संघटक योद्ध्याने हेरून उभी केली सशस्त्र सेना, आझाद हिंद सेना. महिला आणि पुरुषांची शिस्तबद्ध आणि सशस्त्र सेना, आपल्या मातृभूमीसाठी अविरत अथक प्रयत्न करणारी धगधगती कथा, आझाद हिंद सेना. ये जिंदगी
आपण प्राणांची आहुती देत राहिले. केवळ क्रांतीच नाही तर सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी आपापले योगदान दिले. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, मास्टर कृष्णराव यांसारख्या धुरीणांनी वंदे मातरम लोकप्रिय होण्यात मोठा हातभार लावला. शक्ती, युक्ती आणि बुद्धी या सर्वांच्या सहयोगे अखेर तो दिवस आला. पडदास्याच्या शृंखला तुटल्या. कोणाकोणाचे नाव घ्या. अग्निकुंडात समर्पित झालेल्या सर्व आहुत्या राष्ट्राय स्वाहा इदं मम असं म्हणतच समर्पित झाल्या. आपल्या मातृभूमीच्या, आपल्या आईच्या कुशीत विसावल्या होत्या. आईनं तिच्या लेकरांना मायेनं जवळ घेऊन आभाळाकडे पाहिलं. तिथं दिसत होता राष्ट्रध्वज. Long years ago, we made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge, not wholly or in full measure, but with भव्य कृतिकाही पराक्रमाची नमस्ते. 1 2 3 प्रबोधिनी विसर्जन. विद्यार्थी सर्व स्टेजवरच बसून कार्यक्रम चालू आहे वंदे मातरमच्या निमित्ताने. पण मुलांनी वंदे मातरम इतकं चांगलं सादर केलंय असं संपूर्ण देशात मला वाटतं एकमेव उदाहरण असेल तुमचं. तुमच्या अध्यापकांचं, तुमच्या मार्गदर्शकांचं, सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो की 150 वर्षापूर्वी जे वंदे मातरम लिहिलं ते आज तुम्ही तुमच्या कलेमधनं इतकं सुंदर मांडलंय की त्याला सांगण्यासाठी 2च शब्द आहेत, वंदे मातरम. आणि जाता जाता शेवटचा आजचा दिवस पण तुमच्या अध्यापकांनी इतका सुंदर निवडलाय. आजचा दिवस आहे तिथीनी नरसिंह जयंती. आणि त्या खांबातून जसा नरसिंह प्रगटला तसा इंग्रज रूपी हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी त्या स्तंभातून
भारत माता बंकिमचंद्रांच्या मुखावर नव्हता मी तो आज दिवस तुम्ही निवडला फार सुंदर झाला. वंदे मातरम.